माझं नाव पूनम आहे. मी एका कंपनीत कामाला जायचे. घरच्यांनी जसं माझं लग्न करून दिलं होतं तसं मी एका कंपनीमध्ये कामाला जात असायचे आणि माझी जाऊ देखील माझ्या सोबत असायची. आम्ही दोघी एका कंपनीत कामाला लागलो. आम्ही दोघी रोज कंपनीत कामाला जात असायचो. आमचं दोघींचं खूप पटायचं. आम्ही दोघी एकमेकींची खूप काळजी करायचो. दोघींसाठी सतत आम्ही काही ना काही वेगळं करत असायचो आणि प्रत्येक महिन्याच्या पगारामध्ये आम्ही स्वतःसाठी काही ना काही गोष्ट खरेदी करायचो. एके दिवशी सकाळी घरातलं सर्व काम आवरून कंपनीत जायचं होतं आणि अचानक माझं डोकं दुखायला लागलं आणि ते प्रचंड दुखायला लागलं. मला काही सुचेना की मी काय करावं. मी माझ्या छोट्या जावेला म्हटलं, अगं राणी, आज तुला एकटीलाच कामावरती जावं लागेल. तू जा व्यवस्थित आणि कंपनीमध्ये सांग की आमच्या जाऊबाईचा डोकेदुखीचा त्रास सुरू झालाय, त्या काय आज येणार नाहीत. राणी मला म्हणाली, ठीक आहे ताई, मी जाते आणि मी सगळं काम व्यवस्थित करते. तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि घरी आराम करा. घरातलं काम तुम्ही काही करू नका, फक्त आराम करा. आणि मी घरी आराम करण्यासाठी राहिले होते. मी थोडंसं जेवण केलं आणि डोकेदुखीची गोळी घेतली आणि थोडंसं डोकं दुखायचं राहील म्हणून आराम करावा म्हणून बेडवर झोपले. तेवढ्यातच राणीचा नवरा म्हणजेच माझा छोटा दीर हा घरी आला आणि तो दाराची बेल वाजवू लागला. खरं तर मला आराम करायचा होता. मी आराम करण्यासाठी नुकतीच बेडवर झोपले होते आणि तेवढ्यातच दीर हा आला होता. मी उठले आणि दार उघडलं. तेवढ्यात माझा दीर मला म्हणाला, वहिनी, तुम्ही कंपनीत गेला नाहीत? मी त्यांना म्हटलं, होय पप्पू, मी नाही गेले कंपनीत. मी माझ्या दीराला लाडाने पप्पू म्हणायचे आणि पप्पू हा खूप चांगला होता. त्याच्या बायकोची ती खूप काळजी करायचा. त्या दोघांचं ना लव्ह मॅरेज झालं होतं. त्या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम होतं. पप्पूला मी सांगितलं की पप्पू, माझं डोकं खूप दुखतंय, मी आत्ताच डोकेदुखीची गोळी घेतली आहे, थोडासा आता मी झोपणार आहे. तेवढ्यात पप्पू मला म्हणाला, वहिनी मला माफ करा, मी तुम्हाला मध्येच डिस्टर्ब केलं. मी म्हणाले, काही नाही पप्पू, राहू द्या, तुम्ही का असं बोलताय. तेवढ्यात पप्पू मला म्हणाला, चला मी तुमचं डोकं चेपून देतो. आणि मी थोडंसं बेडवर झोपले आणि पप्पू माझं डोकं चेपून द्यायला लागला. जसं पप्पू माझं डोकं चेपून देत होता तसं मला खूप छान वाटत होतं. मला देखील खूप आवडत होतं. मी पप्पूला म्हटलं, पप्पू, थोडासा बाम जास्त लावा म्हणजे मला बरं वाटेल. पप्पूने देखील थोडासा बाम हा जास्त लावला आणि डोकं चेपायला लागला. जसा तो डोकं चेपत होता तसं माझं डोकं हे राहत होतं, आराम पडत होता, चांगलं वाटत होतं. मी त्यांना म्हटलं की काय पप्पू, तुमच्या हातात तर जादूच आहे. तो हसला आणि मला म्हणाला, काय वहिनी, तुम्ही माझी चेष्टाच करता राव. मी म्हटलं, अहो खरंच हातात तुमच्या जादू आहे. मी असं म्हटलं आणि मी असंच पप्पूच्या हाताची पप्पी घेतली. कारण त्याच्या हातातल्या जादूमुळे माझं डोकं हे दुखायचं राहिलं होतं. नाहीतर मला प्रचंड दुखी होत होती, सहन होत नव्हती. एवढं तर डोकं दुखत होतं. त्यांनी माझी खूप मोठी मदत केली होती. मी त्यांना म्हटलंच, खरंच क्या बात है पप्पू. तेवढ्यात पप्पू मला म्हणाला, वहिनी, एवढं नका माझं कौतुक करू. तेवढ्यात मी पप्पूला म्हटलं, चला आणखीन एकदा माझं थोडंसं डोकं तुम्ही चेपून द्या म्हणजे मी निवांत झोपते. तेवढ्यात पप्पू म्हणाला, ठीक आहे. आणि मी बेडवर झोपले आणि पप्पूच्या मांडीवरती मी डोकं ठेवलं. पप्पू बाम लावून माझं डोकं हे चेपत होता. मला देखील खूप चांगलं वाटत होतं. माझं डोकं दुखायचं राहत होतं. माझ्या डोक्याला आराम पडत होता. मी पप्पूला म्हटलं, मी आवडते का. तेवढ्यात पप्पू मला म्हणाला की हो, तुमच्यासारखी एवढी सुंदर वहिनी कोणाला आवडणार नाही. मग मी त्या पप्पूला म्हटलं, मग माझे एक काम करता का. पप्पू मला म्हणाला, काय वहिनी, तुम्ही हुकूम करा. तुमचं काम करायचं नाही तर कोणाचं काम करायचं. मी पप्पूला म्हणाले, मी तुम्हाला जर माहित आहे की तुमचा भाऊ हा 2-2 महिने कामासाठी बाहेर असतो, तो काय घरी येत नाही. मग तुम्ही विचार करा तुमची वहिनी कशी राहत असेल. मला तर असं वाटतंय की तुमच्या भावाला माझी काय काळजीच राहिली नाही. तर पप्पू मला म्हणाला, वहिनी असं नका बोलू. मी म्हणाले, राहू द्या, तुमच्या भावाला पण माझी काय काळजी नाही आणि तुम्हालाही माझी काय काळजी नाही.
तर पप्पू मला म्हणाला, बरं बोला, काय काम करू मी तुमचं? तर मी उठले आणि पप्पूचा हात हातात घेतला. त्यांना मी म्हटलं, का सांगावं लागतं होय काय करायचं ते? पप्पू मला म्हणाला, वहिनी हे काय मला बरोबर वाटत नाही. मी त्याला म्हटलं, काय वाटायचं आहे? का कोणी आहे का घरामध्ये? घर आपल्या दोघांसाठी मोकळंच आहे आणि कोणाला काही कळत नाही. पप्पू मला म्हणाला, वहिनी तुम्हाला माहिती मी तुमचा शब्द खाली पडू देत नाही आणि आज तुम्ही असं बोलताय तरीही मी तुमचा शब्द खाली पडू देणार नाही. तसं म्हणून पप्पूने मला एकदम जवळ घेतलं. त्यांनी जसं मला जवळ घेतलं तसं मी त्याला एकदम जोरात मिठीत घेतलं आणि त्याच्या केसाला मी कुरवाळू लागले. मला खूप छान वाटत होतं. पप्पूने मला एकदम जोरात मिठी मारली होती. तशी मिठी मला माझ्या नवऱ्याने देखील कधी मारली नव्हती. मी पप्पूच्या गालावरती किस केला. पप्पूला तो किस खूप आवडला. पुन्हा त्याने माझ्या मानेवरती किस केला. तो पण त्याला आवडला. पप्पूने डायरेक्ट माझ्या ओठांवरती किस केला आणि तो माझ्या ओठांमधला रस हा चोखू लागला. त्याने 5 मिनिटे सलग माझ्या ओठांमधला रस हा चोखू लागला होता आणि मलाही एकदम छान वाटत होतं. मी एकदम त्याच्यामध्ये हरवून गेले होते. नंतर मी पप्पूला म्हटलं, हे बघा आता मला काही कंट्रोल होत नाही, काही सहन होत नाही, चला आता. असं म्हटलं की लगेच पप्पूने त्याचे कपडे काढायला सुरुवात केली आणि मला त्याच्या जवळ घेतलं. मला खूप चांगलं वाटत होतं आणि घरामध्ये कोणीच नव्हतं. आम्ही दोघेच अख्ख्या घरामध्ये होतो. मोठ्या बेडवरती मी झोपले होते आणि पप्पू माझ्या शेजारी होता. मी पप्पूला म्हटलं, आता नुसते कपडे काढून बसणार आहे का? पप्पू मला म्हणाला, वहिनी मी माझे काढलेत पण तुमचे राहिलेत. मी लाजून त्याला म्हटलं की आता वहिनीला तुम्ही काम सांगणार आहात? पप्पू मला म्हणाला, तेवढी आमची हिंमत नाही की आम्ही आमच्या वहिनीला काम सांगू. आणि तसं म्हणून त्याने माझी साडी काढायला सुरुवात केली. त्यांनी माझी साडी पूर्ण फेडून टाकली होती आणि तो माझ्या पोटावरती पप्पी घेत होता. त्याने हळूहळू त्याचं कंट्रोल हे सोडलं होतं. त्याला जे चांगलं वाटेल ते तो करत होता आणि मला देखील जे चांगलं वाटेल ते मी करू देत होते. 2 तास पप्पू मला किस करत होता. त्याने माझ्या शरीराचा कोणताच भाग सोडला नव्हता किस करायचा. तो मला म्हणाला, वहिनी माझा भाऊ खूप वेडा आहे बघा, जो एवढ्या चांगल्या बायकोला सोडून बाहेर राहतोय. मी म्हणलं, कशाला त्या माणसाचं नाव काढताय? आता सध्या मी तुमची आहे आणि तुम्ही माझे आहात. माझं डोकं दुखायचं हे कधीच गायब झालं होतं आणि जे चालू होतं ते मला आवडत होतं, हवंहवंसं वाटत होतं. पप्पूने माझ्या पूर्ण शरीराची मालिश करून दिली. पप्पू मला म्हणाला, वहिनी आता तुम्ही फक्त माझ्या आहात. आणि असं म्हणून त्याने माझी छाती चोळायला सुरुवात केली. तो माझी छाती चोळू लागला. तसं मला काही करायचं सुचेना. मी त्याला म्हटलं की पप्पू तुम्ही जरा जास्त खात जावा, तुमच्यामध्ये ना ताकदच नाहीये. तसं म्हटल्यावर पप्पूने ताकद दाखवायला सुरुवात केली आणि त्याच्या ताकदीने त्याने माझं शरीर हे दाबून काढलं, चोळून काढलं. खूप दिवसानंतर माझ्या शरीराची मालिश त्यांनी केली होती. पूर्ण शरीर मोकळं मोकळं वाटत होतं. मला तर खूप छान वाटत होतं. मी फक्त तुला काय आवडेल ते कर असं मी पप्पूला म्हणाले. पप्पू मला म्हणाला, वहिनी तुम्ही तर माझ्या बायकोपेक्षा सुंदर आहात आणि तिच्यापेक्षा जास्त रस तुमच्यात आहे. मी म्हणाले, गप्प बसा, काही बोलू नका. असं असतं ना तर कधीच माझे झाला असता तुम्ही. पप्पू मला म्हणाला, कसं होणार? 2 जण रोज उठता, कंपनीला कामात जाता, मला वेळच देत नाही तुम्ही. आता मी म्हणाले, असं आहे का? आठवड्यातून 1 दिवस तुमचा आणि माझा, मग चालेल का? पप्पू म्हणाला, फक्त 1 दिवस होय वहिनी? मी म्हणाले, हो. तर पप्पू मला म्हणाला, ठीक आहे, मग 8 दिवसाचं काम मला 1 दिवसात करावं लागेल. मी म्हणाले, ठीक आहे, करा की मग. मी नको म्हणते का? मी अडवते का? पप्पू तर एकदम खुश झाला होता. त्यांनी त्यांचं शरीर देखील मोकळं करून घेतलं होतं आणि त्यांनी मला हवं तसं सर्व काही सुख दिलं होतं आणि मीही त्याला सर्व काही शरीर सुख द्यायचा प्रयत्न केला होता.
एकदम खुश झाला होता माझा पप्पू. तो मला म्हणाला, आता कुठे शरीर मोकळं मोकळं वाटतंय बघा वहिनी मला. खरं तर मी तुमच्यासोबत लग्न करायला पाहिजे होतं. रोज तुमची मालिश केली असती. मी म्हणाले, आता पण करू शकता. पप्पू म्हणाला, कसं काय? मी सांगितलं. राणी झोपली की माझ्याकडे तुम्ही यायचं. तुमची आठवण मला खूप येते. राणी झोपली की तुमच्याकडे येईल मी, असं तो मला म्हणाला आणि मालिश करून देईल असं देखील तो मला म्हणाला. मी देखील सर्व मालिश करून देईन तुमची, असं मी बोलले. तेवढ्यात पप्पू मला बोलला, बघा तुम्ही मला म्हणाला वहिनी पुन्हा तुम्हाला नाही म्हणू देणार नाही. नको नको, असं तर अजिबात म्हणू देणार नाही. सगळी मालिश मी करून घेईन तुमच्याकडून. मी हसले आणि म्हणाले, अहो लाड छोट्या दिराचा नाही करायचा तर मग कोणाचा करायचा? तुम्ही बोलाल ते करू. तुम्ही काय वहिनीला कमी समजता का तुमच्या? सगळे मालिश करून देईन तुमची, त्याला म्हटलं. आणि पुन्हा एकदा त्याच्या होटांची पप्पी घेतली. तो मला म्हणाला, वहिनी तुम्ही डोक्यापासून पायापर्यंत एकदम सॉफ्ट आहात. तुमचं शरीर एकदम मऊ आहे. एकदा जवळ घेतलं तर सोडूच वाटत नाही, अशा तर आहात तुम्ही. मी म्हणलं, होय का? बर, मला आज संध्याकाळी बघू द्या कसं काय वाटतंय ते. संध्याकाळ झाल्यानंतर राणी कामावरून आली आणि राणीने मला विचारलं की ताई तुमचं डोकं राहिलं का? मी तिला सांगितलं आणि तिनं तिच्या रूम मध्ये निघून गेली. तेवढ्यात तिने बघितलं की तिचा नवरा देखील घरी येऊन झोपला होता. तिने नवऱ्याला उठवलं आणि म्हणाली, अहो काय झालं, तुम्ही असं कसं मध्येच घरी आला? तेवढ्यात तो म्हणाला, तुला काय करायचंय राणी, तुझं काम कर. तिने ते ऐकून सगळा स्वयंपाक आवरला आणि स्वतःचं पण आवरून घेतलं. तेवढ्या संध्याकाळी जेवायची वेळ झाली. राणी, पप्पू आणि मी आम्ही तिघेजण एकत्र बसून जेवलो आणि तिघांनी गप्पा देखील खूप मारल्या. जेवत असताना पप्पूचं मात्र पूर्ण लक्ष हे माझ्याकडे माझ्या शरीराकडे होतं. टक लावूनच बघत होता माझ्या शरीराकडे. माझ्याकडे जेवण झालं तसं बघत होता तो. मी उठले आणि किचन आवरलं. माझ्या बेडरूम मध्ये झोपायला गेले. दिवसभर जास्त कामाचा ताण पडल्यामुळे राणी लवकरच झोपी गेली होती. राणी झोपल्यावर पप्पू त्याच्या रूम मधून बाहेर आला आणि त्याने रूमला बाहेरून कडी घातली आणि सरळ तो माझ्या रूम मध्ये आला आणि मला म्हणाला, चला जास्त वाट बघायला लावू नका मला. मी म्हणाले, ठीक आहे, तुम्ही या तरी जवळ. पप्पू माझ्या जवळ आला आणि त्यावेळेला तो शुद्धीत नव्हता. त्याला काही पाहिजे तसं तो माझं शरीर दाबत होता. खरं तर माझं शरीर खूप दुखत होतं, पण त्याला खूप चांगलं वाटत होतं म्हणून तो दाबत होता, चोळत होता, मालिश करत होता आणि सगळं काही तो ताकदीने करत होता. त्याने प्रत्येक ठिकाणी पप्पी घेत होता. कोणताच शरीराचा भाग त्याने सोडला नव्हता. पूर्णपणे वेडा झाला होता. त्याला कसलीच शुद्ध नव्हती की तो काय करतोय. तो शुद्धीत राहिला नव्हता. मी म्हणलं, पप्पू जरा हळू. ऐकायला तयारच नव्हता. मला म्हणाला, वहिनी मी आता तुमचं काहीही ऐकणार नाही, तुमचं काहीही ऐकून घेणार नाही आणि मला जे काही वाटतं ते सर्व काही मी तुम्हाला आज बोलणार आहे आणि सर्व काही करणार आहे. त्याच्यामध्ये खूप ताकद आली होती आणि पप्पू हा सर्व गोष्टी ताकदीने करत होता. त्या काही मला चांगल्या वाटत होत्या आणि मी खूप ताकद आली आहे माझ्या हिरोमध्ये असं त्यांना बोलल्यानंतर तर तो खूपच खुश होता. तो म्हणला, वहिनी खरं तर माझ्याकडे ताकद ही पहिल्यापासूनच आहे, परंतु तुम्ही कधी तुमच्या हिरोला चान्सच दिला नाही आणि आज जो काय तुम्ही चान्स दिलाय तो चान्स मी. पप्पूने मला ओलचिंब केलं होतं. पूर्णपणे घाम गळत होता त्याच्या शरीरातून. मी म्हणाले, बास का, झाली का इच्छा पूर्ण? पुन्हा मला म्हणाला, आजच्या दिवसाची तर झाली बघा. मी म्हटलं, ठीक आहे, आता पुन्हा 8 दिवसानंतरच. तो मला म्हणाला, ठीक आहे, जरा खाऊन पिऊन तंदुरुस्त होतो. 8 दिवसासाठी. मी म्हणाले, हो खाऊ घालणार आहे मी माझ्या दिराला. मग तिथून पुढे चांगले चांगले पदार्थ करून मी माझ्या दिराला खाऊ घालायला सुरुवात केली. मलाही तो खूप आवडू लागला होता. पुन्हा आमच्या दोघांच्यात प्रेम खूप वाढलं होतं आणि 8 दिवसानंतर पुन्हा मी म्हणाले,
राणीला की आज माझं डोकं दुखतंय, आज काय मी येणार नाही, मी घरी आराम करणार आहे. तेवढ्यात राणी पण मला म्हणाली की तुम्ही घरी आराम करा, मी जाते. तेवढ्यात मी पप्पूला बोलवून घेतलं. माझ्या एका फोनवर पप्पू हा पळतच घरी आला होता. 8 दिवसांनी. तरी तो मला आज भेटणार होता, मला जवळ घेणार होता. त्याने मला लगेच आल्या आल्या जवळ घेतलं. तरीही मला असं वाटत होतं की त्यांनी मला पहिल्यांदाच जवळ घेतलं असावं. पुन्हा त्याने माझ्या ओठातील रस पान करायला सुरुवात केली. त्यांनी माझ्या ओठातला रस हा चुकून चोखून सर्व काही रस बाहेर काढला होता. तेवढ्यात अचानक दरवाजाची बेल वाजली. कोणीतरी बेल वाजवली होती. मी म्हटलं यावेळी कोण आला असेल आणि गडबडीत स्वतःचं सगळं आवरलं आणि दार उघडायला बाहेर गेले. बघते तर काय, समोर माझा नवरा उभा होता. मला काय बोलायचं हे समजेना. माझा नवरा मला म्हणाला, काय ग एवढा काय विचार करतेस, मीच आहे तुझा नवरा दीपक. का सरप्राईज आवडलं नाही का तुला? मी म्हणाले, अहो तुम्ही आज येणार नव्हता. तो मला म्हणाला, अगं मी तुला सरप्राईज देणार होतो. मी म्हणाले होय. आमच्या त्या दारावरचं बोलणं ऐकून पप्पू घरामध्ये सावध झाला आणि लगेच तो देखील त्याचं आवरून घराबाहेर आला आणि म्हणाला, अरे दादा कधी आलास? दीपक घरामध्ये आला आणि आम्ही दीपकसाठी खायला बनवलं. त्याने जेवण केलं. पुन्हा पप्पू घरातून बाहेर निघून गेला. दीपक माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला, का ग माझी आठवण येत नाही का तुला? मी म्हणाले, आहो हो येते की. मग तो मला म्हणाला, काय झालं 8 दिवस तू मला फोन देखील केला नाहीस, कुठल्या नादात आहेस का तू मला विसरलीस? तेवढ्यात मी म्हणाले, अहो कामाच्या नादात विसरून गेले, खूप काम होतं ना, दमून यावं लागतं कामावरून. मग तो मला म्हणाला, चल आतमध्ये, किती दमतेस ते बघतो आज. असं म्हणून त्याने मला बेडवरती नेलं आणि पुन्हा शरीर माझं दाबायला त्यांनी सुरुवात केली, ओठांना दाबायला सुरुवात केली. असं करत करत दीपकने माझ्या शरीराचे लचके तोडायला सुरुवात केली होती. दीपकपेक्षा पप्पू हा अतिशय चांगला होता. तो काही गोष्टी ऐकत होता, पण दीपक हे ऐकायचं नावच घेत नव्हता आणि थांबायचं तर नाव त्याने घेतच नव्हता. मी त्याला म्हणाले, अहो जरा हळू, तुम्हाला समजतंय का नाही? तर तो मला म्हणाला, हे बघ मी तुझं काही ऐकणार नाही. एक तर 2-3 महिन्यांनी मी तुला भेटतोय, घरी येतोय आणि त्यात पण तुझं असते हळू आणि काय बोलू नकोस, गपचूप पडून राहा, जे हवं ते करू दे. मी सुद्धा त्याला काही बोलले नाही. त्यांनी माझं तोंड सुद्धा बोलण्याला एक मला ठेवलं नव्हतं, चान्स दिला नव्हता. दुसऱ्या दिवशी मला झोपेतून उठता देखील येत नव्हतं. मी म्हणाले, कसला हा नवरा, ह्याने तर प्राण्याच्या वरचं रूप दाखवलं होतं मला. आणि अखेर शेवटी मी आता दीपकला सगळं काही करू देणार नाही हे असं ठरवलं होतं. नंतर मी दीपकला सांगितलं देखील. दीपकने काय माझं ऐकून घेतलं नाही. दीपक हा 2 दिवसांनी पुन्हा कामासाठी बाहेर गावी गेला. आता तो गेला होता 4 महिन्यासाठी आणि 4 महिने घरामध्ये मी, पप्पू आणि राणी असे आम्ही 3 जणच राहणार होतो. मला खूप आनंद झाला होता आणि माझ्यापेक्षा जास्त आनंद हा माझ्या लाडक्या दिराला पप्पूला झाला होता. त्याला देखील खूप छान वाटत होतं. आता रोजच त्याला बहिणीसोबत सर्व काही सुख भोगायला भेटणार आहे. काही वेळेला खरंच आपली निवड ही अतिशय चुकीची ठरते. मला माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त हा माझा दीर आवडत होता आणि दीर मला खूप आनंदी ठेवायचा, माझी सगळी हौस पुरवायचा. मला काय हवं आहे काय नको या सगळ्या गोष्टीकडे माझा दीर लक्ष द्यायचा. त्याच्या बायकोसोबत देखील तो खूप चांगला राहायचा आणि माझ्या देखील सोबत चांगला राहायचा. तो एक माणूस म्हणून खूप चांगला होता. आता पप्पू आणि मी आम्ही 2 जण खूप आनंदात राहतो आणि राणी देखील खूप आनंदात राहते. पप्पू रोज माझ्यावरती मन भरून प्रेम करतो. आता रोज आम्ही 2 जण भेटतो आणि एकत्र वेळ घालवतो. तुम्हाला सांगायचं एवढंच होतं की आपली निवड ही कधी कधी खूप मोठी चूक आपल्या हातातून घडवून आणत असते. नवरा म्हणून मी दीपकला निवडलं होतं. मला नंतर समजलं की माझा नवरा हा खूप नालायक आहे. 4-4 महिने तो घराबाहेर राहतो आणि त्याने तिकडे दुसरी बायको देखील केलेली आहे आणि तिच्यासोबत देखील तो सर्व काही करत असतो आणि त्या दोघांचे एक मूल देखील होतं. आता सर्व काही गोष्टी मला त्रास देत होत्या म्हणून मी दीपकचा विचार सोडून कायमची पप्पू सोबत राहत होते.
आम्ही दोघांनी कायमचे एकत्र राहायचा विचार केला होता आणि राणीला देखील त्याच्यामध्ये काहीही अडचण नव्हती. म्हणजे आम्ही तिघेही एकमेकांना समजून एकमेकांवरती प्रेम करून घरामध्ये राहत असायचो. प्रेक्षकांनो, तुम्हाला ही आजची पूनमची कथा आणि पप्पूची कथा आवडली असेल तर पप्पू आणि पूनमच्या कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि तुम्हाला विनंती आहे की कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि मी आहे मराठी ओनली हा चॅनल जास्त सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.